Good morning friends, good morning students. In last lecture of coordination compound, we have seen the IUPAC nomenclature of coordination compound and also the different terms that are used to represent the coordination compound. मागच्या लेक्चर मध्ये आपण IUPAC nomenclature चा स्टडी केला. तसंच आपण बघितलं what is the difference between the double salt and coordination compound. Now in this lecture we are going to see very short topic of the coordination compound, and that topic is what is meant by coordination polyhedron. What is meant by coordination polyhedron? First of all, I am going to write the definition and then I will explain it. आधी मी तुम्हाला definition लिहून दाखवतो आणि मग आपण त्याचे explanation बघूया की coordination polyhedron म्हणजे नक्की काय. तर okay friends, now see the definition. What is meant by coordination polyhedron? The spatial. First, what is meant by spatial? Spatial means in the space, in the atmosphere, वातावरणामध्ये. Spatial म्हणजे in the space. Spatial arrangement. What is meant by arrangement? Arrangement म्हणजे मांडणी. How it is represented, how it is arranged in the space means spatial arrangement. Spatial arrangement कोणाला म्हणणार की स्पेस मध्ये अरेंजमेंट कशी आहे. What is the arrangement in the space? That is called spatial arrangement. कुणाची arrangement in the space of ligands? Ligands means electron pair donor. Ligands means Lewis bases. Ligand means cyanide, chloride, ethylene diamine, ammonia. These are ligands. In this topic, the definition itself suggests that we are going to study what is the arrangement of ligand in the space. What is the arrangement of ligand in the space? That is called spatial arrangement of ligand. या स्पेस मध्ये, या वातावरणामध्ये लिगॅंडची अरेंजमेंट काय, लिगॅंड कसे अरेंज केलेले आहेत, कोणते लिगॅंड्स विच आर डायरेक्टली बॉन्डेड, जे थेट जोडलेत, जे डायरेक्ट जोडलेत कुणाला, टू द सेंट्रल मेटल. सेंट्रल मेटलला, आयर्नला, कोबाल्टला, क्रोमियमला, क्रोमियमच्या, कोबाल्टच्या, झिंकच्या ॲटमला किंवा आयनला, सेंट्रल मेटलला जे डायरेक्ट जोडलेले लिगॅंड्स आहेत कुठले, इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधल्या सेंट्रल मेटलला डायरेक्ट जोडलेले जे लिगॅंड आहेत त्यांची स्पेस मध्ये काय अरेंजमेंट आहे, आर कॉल्ड और इज कॉल्ड कोऑर्डिनेशन पॉलीहायड्रॉन. त्या अरेंजमेंटला कोऑर्डिनेशन पॉलीहायड्रॉन म्हणायचंय. फर्स्ट ऑफ ऑल वी नो दॅट, ते पण स्टेटमेंट मी तुमच्यासाठी लिहितो, वी नो दॅट कोऑर्डिनेट बॉन्ड. बघा जरा पहिलं लेक्चर आठवा. कोऑर्डिनेट बॉन्ड लाच मी नाव दिलं होतं डेटिव्ह बॉन्ड, अँड कोऑर्डिनेट बॉन्ड इज डायरेक्शनल इन नेचर. दॅट इज कोऑर्डिनेट बॉन्ड is a dative bond. Why it is also called dative bond? Because it is directional in nature. त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, ए भैया काय सांगितलं होतं आठवतंय का, की आयोनिक बॉन्ड इज नॉन डायरेक्शनल. Na+ and Cl- मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, बट डू नॉट हॅव पर्टिक्युलर डायरेक्शन. We cannot define the direction between Na+ and Cl-. यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आयोनिक बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड, त्याची पर्टिक्युलर डायरेक्शन आपण सांगू शकत नाही. कॅल्शियम क्लोराईड मध्ये एका कॅल्शियम आयनला 2 क्लोराईड जोडले, पण त्या कॅल्शियमच्या भोवती ते 2 क्लोराईड इथेच आहे किंवा तिथेच आहे, हा क्लोराईड त्या क्लोराईड पासून इतक्या अंतरावर आहे, किंवा क्लोराईड आणि कॅल्शियम आणि परत क्लोराईड मध्ये इतका अँगल आहे, असं आपण आयोनिक बॉन्डच्या बाबतीत सांगू शकत नाही. बिकॉज आयोनिक बॉन्ड इज नॉन डायरेक्शनल इन नेचर. Ionic bond is also called electrovalent bond and it is not a dative bond, it is not a directional bond. आणि म्हणून सोडियम क्लोराईडची ज्योमेट्री आपल्याला सांगता येत नाही. NaCl, Na+ आणि Cl-. किंवा कॅल्शियम क्लोराईड जेव्हा बनतं CaCl2 तेव्हा तिथं इतकाच अँगल आहे,
किंवा तिथं त्याची अशीच जॉमेट्री आहे असं आपण म्हणू शकत नाही. पण इथं काय लिहिलंय बघा, वी नो दॅट कोऑर्डिनेट बॉन्ड विच इज ऑल्सो कॉल्ड डेटिव्ह बॉन्ड इज डायरेक्शनल इन नेचर. त्याला मात्र डायरेक्शन आहे, म्हणजे हा बॉन्ड याच डायरेक्शनला बनतो असं आपल्याला म्हणता येतं. कुणाच्या बाबतीत? कोऑर्डिनेट बॉन्डच्या बाबतीत म्हणता येतं. आणि म्हणून जर कोऑर्डिनेट बॉन्डला म्हणजे डेटिव्ह बॉन्डला डायरेक्शन असेल तर मग ते जे लिगॅंड जोडलेले आहेत त्या लिगॅंडला पण काय असणार? स्पॅटियल अरेंजमेंट असणार. आणि अजून एक महत्वाचं वाक्य असं आहे की लिगॅंड्स आर अरेंज्ड. लिगॅंड काय करणार? आपण अरेंज करणार. कुठे अरेंज करणार? अराउंड सेंट्रल मेटलच्या भोवती अरेंज करणार. लिगॅंड्स आर अरेंज्ड अराउंड. अराउंड म्हणजे भोवती. कुणाच्या भोवती? सेंट्रल मेटलच्या भोवती. म्हणजे सेंटरला कोण असेल? मेटल, कोबाल्ट, आयर्न, निकेल, झिंक, क्रोमियम, मॅंगनीज कुठे असणार? सेंटरला. कोण असेल? मेटल ॲटम और आयर्न. आणि त्याच्या भोवती कोण असतील? लिगॅंड्स. अँड दे हॅव अ डेफिनाइट जॉमेट्री because the bond between them is directional bond, dative bond, coordinate bond. Ligands are arranged around central metal atom or ion. Ligands are arranged, ligand ची arrangement करायची आहे सेंट्रल मेटलच्या भोवती. आणि कशी करायची? such that they should repel. दे शुड रिपेल म्हणजे काय? ते एकमेकाला काय करतात? रिपेल. बिकॉज इलेक्ट्रॉन आर देअर इन द लिगॅंड. फर्स्ट लिगॅंड इज इलेक्ट्रॉन रिच, अनदर लिगॅंड इज ऑल्सो लिव्हिस बेस इलेक्ट्रॉन रिच, अँड टू इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस रिपेल इच अदर. लिगॅंड अँड लिगॅंड हॅव फोर्स ऑफ रिपल्शन. एक लिगॅंड दुसऱ्या लिगॅंडला काय करतो? रिपेल करतो. आणि जर रिपेल करत असेल तर दोन्ही लिगॅंड मेटलकडे येणार आहे. ज्या वेळेस दोन्ही लिगॅंड, फॉर एक्झाम्पल दिस इज मेटल, हा लिगॅंड येणार. दुसरा लिगॅंड जेव्हा येईल तेव्हा धिस लिगॅंड रिपेल दॅट लिगॅंड. म्हणून तो दुसरा लिगॅंड कसा येईल? याच्यापासून जवळ येईल का? नाही. आणखी लांबून येईल का? यस. किती लांबून येईल? द ligands are arranged around. Ligands are arranged around central metal such that they should repel minimum to each other. ते एकमेकाला रिपेल करतील, पण कसं रिपेल केलं पाहिजे? मिनिमम. दे शुड रिपेल मिनिमम टू इच अदर. त्यांच्यामधलं रिपल्शन कमीत कमी पाहिजे. मी जर त्या दुसऱ्या लिगॅंडला इथं आणलं तर हे एकमेकाच्या खूप जवळ होतील. आपल्याकडं टोटल अँगल किती आहे माहिती आहे तुम्हाला या मेटलच्या भोवती? अराउंड सेंट्रल मेटल, दिस इज सेंट्रल मेटल, अराउंड दिस अँगल इज 360 डिग्री. मग मी लिगॅंड कशी आणणार? लिगॅंड शक्य आहे तेवढे लांब एकमेकापासून. द लिगॅंड अप्रोच विल बी सच दॅट they should repel minimum to each other. त्यांनी एकमेकाला कमीत कमी रिपेल केलं पाहिजे. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन देम शुड बी मॅक्सिमम. त्यांच्यातलं अंतर जास्तीत जास्त पाहिजे. आणि मग इथून अँगल समजा 45 डिग्री, आणखी 45 नंतर 90 डिग्री, नंतर 120 डिग्री, 180 डिग्री. यस. आता काही जण म्हणतील सर 180 डिग्री पेक्षा आणखी घ्या ना 200 डिग्री. अरे पण ते इकडून जवळ येतील ना. याचाच अर्थ असा आहे की इकडून 180, इकडून मोजलं तरी 180, याच्यापेक्षा जास्त ते लांब असू शकत नाही. म्हणजे लिगॅंडचा अप्रोच असा असला पाहिजे. This spatial arrangement, the spatial arrangement in the space of the ligand is called coordination polyhedron. याला म्हणायचं coordination polyhedron. मग मी आता तुम्हाला काही केसेस दाखवणार कोऑर्डिनेशन पॉलीहायड्रॉनच्या. आणि मग त्यातली पहिली जी केस आहे कोऑर्डिनेशन पॉलीहायड्रॉनची, दॅट फर्स्ट केस इज कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 4. कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर कोऑर्डिनेशन नंबर 4चं एक्झाम्पल बघा. कोऑर्डिनेशन नंबर 4चा अर्थ काय? की सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयनला 4 लिगॅंड जोडायचे.
कसे जोडायचे हो 4 लिगँड? द 4 ligands are arranged such that the distance between them, angle between them should be maximum. त्यांच्यातलं अंतर जास्तीत जास्त पाहिजे. and the repulsion between them should be minimum. त्यांनी एकमेकाला कमीत कमी रिपेल केलं पाहिजे. जास्तीत जास्त स्टॅबिलिटी जर कॉम्प्लेक्सला पाहिजे असेल. कॉम्प्लेक्स स्टेबल कधी राहिलो? ज्या वेळेस सेंट्रल मेटलच्या भोवती जोडलेले लिगँड तिथे गुण्यागोविंदांनी नांदतील, त्यांचा संसार चांगला होईल. कधी होईल? जेव्हा त्यांच्यात भांडणं कमी होतील. भांडणं कमी कधी होतील? जेव्हा लिगँड एकमेकापासून लांब राहतील. सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय, जास्तीत जास्त लांब राहायचं. कोरोना जर आपल्याला टाळायचा असेल, कोरोनाचं इन्फेक्शन होऊ द्यायचं नसेल, तर सरकार काय सांगतं? शक्य आहे तेवढं एकमेकापासून लांब राहा. तसं आपण कॉम्प्लेक्सला स्टॅबिलिटी देण्यासाठी काय सांगतो? की लिगँडनी शक्य आहे तेवढं लांब राहा, म्हणजे जास्तीत जास्त अंतर मेंटेन करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. हां, पण जोडलेले आहेत ते सेंट्रल मेटलला. लिगँड जोडायचे सगळे सेंट्रल मेटललाच, पण टू मिनिमाइज द रिपल्शन बिटवीन देम अँड टू मॅक्सिमाइज द स्टॅबिलिटी द अँगल बिटवीन देम शुड बी मॅक्सिमम. माझ्याकडे कोऑर्डिनेशन नंबर जर 4 असेल तर 4 कोऑर्डिनेशन नंबर मध्ये पहिली केस आहे ही, दॅट इज दिस इज कॉल्ड सेंट्रल मेटल. आणि आता बघा 4 लिगँड एकमेकाला कसे जोडलेले असतात. तर मी तुम्हाला पेन घेऊन, हे पेन घेऊन मी तुम्हाला दाखवणार. सपोज हा जो माझा हात आहे, दिस इज कॉल्ड सेंट्रल मेटल. सेंट्रल मेटलला मी पकडला एक लिगँड, दिस इज फर्स्ट लिगँड. ओके, फर्स्ट लिगँड. सेकंड लिगँड कसा पाहिजे? याच्यापासून शक्य आहे तेवढा लांब. दिस इज अ सेकंड लिगँड. धिस अँगल is 109 degree 28 minutes. This angle between them is 109 degree 28 minutes and this is called tetrahedral bond angle. ह्या दोघं टेट्राहायड्रॉनच्या 2 कॉर्नरला आहेत. टेट्रा म्हणजे काय? 4. हायड्रॉन म्हणजे काय? बाजू. 4 बाजू असलेली जॉमेट्री, 4 बाजूंचा जॉमेट्रिकल शेप म्हणजे टेट्राहायड्रॉन. कसा असतो तो टेट्राहायड्रॉन? दाखवून देतो मी तुम्हाला. हे बघा, 1 2 3 4. हा आहे एक ट्रँग्युलर बेस, त्रिकोणी तळ. ही एक त्रिकोणी बाजू. किती बाजू झाल्या हो? ही त्रिकोणी बाजू 1, ही त्रिकोणी बाजू 2. पाठीमागचा जर विचार केला तर त्रिकोणी बाजू 3री आणि ही एक त्रिकोणी बाजू 4थी. हे जे आहे, परत एकदा ड्रॉ करतो, ध्यानात घ्या. दॅट इज लाईक धिस. 1 2 3 and 4. तुम्हाला किती बाजू दिसत आहे? हे बघा, इथे एक बाजू दिसते 1, त्यानंतर दुसरी जी बाजू आहे ती इथे लेफ्ट हँड साइड 2, तिसरी जी बाजू आहे ती फ्रंट साइडनं ही 3, आणि चौथी जी बाजू आहे तो हा त्रिकोणी बेस. दिस इज कॉल्ड टेट्राहायड्रॉन. आणि मग इथे मेटल आहे टेट्राहायड्रॉनच्या सेंटरला. मेटल इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द टेट्राहायड्रॉन अँड लिगँड इज प्रेझेंट ॲट द कॉर्नर ऑफ द टेट्राहायड्रॉन. सेकंड इथे आहे थर्ड पाठीमागं लिगँड अँड फोर्थ. आता ही जी डायग्राम ही फळ्यावर कळणं अवघड का आहे? बिकॉज इट इज 3 डायमेन्शनल. आता तीच डायग्राम मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा, माझा हात, मी काय म्हटलं? माझा हात म्हणजे सेंट्रल मेटल, फर्स्ट लिगँड, सेकंड लिगँड. These are 2 corners of the tetrahedron. This angle is called L, ligand L, M, L. Angle is tetrahedral angle. It is 109 degree 28 minutes. हा आहे तुमचा तिसरा लिगँड. हा कुठे हो? हा टेट्राहायड्रॉनच्या कॉर्नरलाच आहे. या दोघांमधला अँगल 109 डिग्री 28 मिनिट्स. या दोघांमधला अँगल 109 डिग्री 28 मिनिट्स. या दोघांमधला अँगल 109 डिग्री 28 मिनिट्स. आणि हा आहे तुमचा चौथा लिगँड, लाईक दिस. आणि विशेष काय या जॉमेट्रीचं? या जॉमेट्रीचं विशेष असं आहे की कोणतेही 2 लिगँड घेतले, लिगँड L1 and L2, L1 and L3, L1 and L4, L2 and L3, L3 and L4, angle is the same. That is the 4 ligands
are arranged such that this complex will get maximum stability. हे लिगँड या मेटलच्या भोवती असे अरेंज केलेत की या कॉम्प्लेक्सला मॅक्सिमम स्टॅबिलिटी मिळेल. म्हणजेच काय होईल, these ligands minimize their repulsion between them. ह्या लिगँड मधलं रिपल्शन कमीत कमी असेल. द अँगल बिटवीन देम इज मॅक्सिमम. आता जर एखादा म्हटलं की सर हा 109 डिग्री अँगल वाढवा ना, पण मग काय होईल, हे दोन लिगँड जवळ येतील. मी यांच्यातला अँगल वाढवायला गेलं तर हे लिगँड जवळ येतील. सध्या तरी ईच लिगँड इज ॲट द अँगल ऑफ 109 डिग्री 28 मिनिट्स फ्रॉम ऑल रिमेनिंग लिगँड. याचा याच्याबरोबरचा अँगल जेवढा आहे, याचा याच्याबरोबरचा अँगल तेवढाच आहे, याचा याच्याबरोबरचा अँगल तेवढाच आहे, या दोघांमधला पण अँगल तेवढाच आहे, या दोघांमधला पण अँगल तेवढाच आहे. दिस इज द सिमेट्रिकल ज्योमेट्री and this geometry is called tetrahedron. Metal is present at the center of the tetrahedron and 4 ligand occupies 4 corner of the tetrahedron. आणि मग आता ही ज्योमेट्री प्लेनर आहे का, या दिस बोर्ड इज प्लेनर, पण याच्यामध्ये बसेल का, नाही बसणार. मग याला दाखवण्याची पद्धत अशी आहे की हा जो लिगँड आहे याला इन द प्लेन घ्यायचं. म्हणजे या बोर्डच्या प्लेन मध्ये इट इज रिटन लाईक दिस बाय नॉर्मल लाईन. It is written by the normal line. Ligand number 1 समजतंय का. त्यानंतर हा जो लिगँड आहे हा त्याच्याच प्लेन मध्ये पकडूया असा, दॅट इज बाय नॉर्मल लाईन. हा कुठे आहे, तुम्ही जर ऑब्झर्वर असाल तर तुमच्या नजरेच्या जवळ आहे. इट इज क्लोजर टू युअर आयसाइट, म्हणून त्याला असं डार्क लाईन न दाखवायचं. आणि मग हा मात्र कसा आहे, तुमच्या आयसाइट पासून लांब आहे, म्हणून त्याला असं दाखवायचं. दिस ज्योमेट्री इज कॉल्ड टेट्राहेड्रल ज्योमेट्री. याला टेट्राहेड्रल ज्योमेट्री म्हणायचं आहे. येतंय का ध्यानात. तर दिस इज कॉल्ड कोऑर्डिनेशन पॉलीहायड्रॉन. फॉर कोऑर्डिनेशन नंबर 4 दिस इज टेट्राहेड्रल. कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये अजून एखादी केस आहे का, येस. कोऑर्डिनेशन नंबर 4 मधली दुसरी केस अगदी सिंपल, अँड दॅट केस इज लाईक दिस. हा माझा हात परत एकदा काय झाला, सेंट्रल मेटल, लिगँड नंबर 1, देन लिगँड नंबर 2. द अँगल बिटवीन देम इज 90 डिग्री. लिगँड नंबर 3, 2 आणि 3 मधला अँगल 90 डिग्री. लिगँड नंबर 4, 3 आणि 4 मधला अँगल 90 डिग्री. बघा, L1 L2 90 डिग्री, L2 L3 90 डिग्री, L3 L4 90 डिग्री, L4 L1 90 डिग्री. आणि मग सरळ आहे, सेंटरला कोण आहे, मेटल. आणि हे काय आहेत, दीज आर द 4 कॉर्नर्स. दीज आर द 4 कॉर्नर्स ऑफ द स्क्वेअर, अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड स्क्वेअर. आणि सगळ्यात महत्वाचं काय, हे सगळे एका प्लेन मध्ये आहे का, येस, हे सगळे एका प्लेन मध्ये आहेत. देअरफॉर दिस इज कॉल्ड स्क्वेअर अँड ऑल आर प्रेझेंट इन वन प्लेन. देअरफॉर दिस ज्योमेट्री इज कॉल्ड स्क्वेअर प्लेनर ज्योमेट्री. आणि मग याला कसं लिहायचं, दिस इज अ सेंट्रल मेटल. यू आर ऑब्झर्वर. हे कुठे आहेत, ऑब्झर्वरच्या आय साइटच्या जवळ, तुमच्या जवळ. हे तुमच्यापासून जवळ आहेत. जे आय साइटच्या जवळ आहे ते असे दाखवायचे. दॅट इज लिगँड नंबर 1 अँड लिगँड नंबर 2. हे दोन, हे कसे तुमच्यापासून लांब आहेत. जे लांब आहेत ते असे दाखवायचे. लिगँड नंबर 3 अँड लिगँड नंबर 4. पण सगळ्यात महत्वाचं काय की धिस अँगल LML, LML, LML and LML, all angle are 90 degree. They are arranged such that complex get maximum stability. Ligand should repel minimum to each other. The angle between them should be maximum. ह्या LML हा जो अँगल आहे, हा अँगल किती आहे, 180 डिग्री. हा अँगल किती आहे, 180 डिग्री. पण शेजारच्या दोघांमधला अँगल किती आहे, 90 डिग्री. अँड धिस ज्योमेट्री इज कॉल्ड स्क्वेअर प्लेनर ज्योमेट्री. समजते, याला कोणती ज्योमेट्री म्हणायचं, स्क्वेअर प्लेनर. नाऊ
इफ द कोऑर्डिनेशन नंबर इज 5, जर कोऑर्डिनेशन नंबर 5 असेल, कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 5. 5 कडे आपल्याकडे कोणती जॉमेट्री आहे? 5 साठी बघा, आता नीट लक्ष द्या. 5 लिगॅंड मला अरेंज करायचे. अगेन दिस इज सेंट्रल मेटल, दिस इज फर्स्ट लिगॅंड, दिस इज अ सेकंड लिगॅंड अँड दिस इज थर्ड लिगॅंड. 5तले किती लिगॅंड मी अरेंज केले? 5तले 3 लिगॅंड अरेंज केले. आता तुम्हाला माहिती आहे हा अँगल 360 डिग्री आहे. 360 चे जर मी 3 सारखे भाग केले, लिगॅंड शुड अवे फ्रॉम इच अदर टू द मॅक्सिमम अँगल. They should repel minimum to each other. Therefore 360 by 3, this is angle LML 120 degree, LML 120 degree, LML 120 degree, 120 degree, 120 degree, 120 degree म्हणजे 360 डिग्री अँगल आहे. आता हे किती लिगॅंड झाले? 3. यांना कसं लिहिणार बघा? यांना जर लिहायचं असेल तर दिस इज मेटल. परत एकदा बघा, हा लिगॅंड तुमच्या आय साइटच्या जवळ आहे. जो आय साइटच्या जवळ आहे त्याला डार्क लाईन ने दाखवायचं. हा लिगॅंड तुमच्यापासून लांब आहे, लांब आहे, त्याला असं दाखवायचं. हा इन द रेंज ऑफ द आय साइट, याला नॉर्मल लाईन ने दाखवायचं. समजतंय का? पण अँगल मात्र किती आहे? अँगल मात्र आहे 120 डिग्री. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की धिस लिगॅंड L1, धिस लिगॅंड L2 अँड धिस लिगॅंड L3. किती लिगॅंड झाले? 3. बघा 1, 2 अँड 3. आणि आणखी 2 लिगॅंड कुठे आहे? 120 डिग्री, 120 अँड 120. हे तिघं एका प्लेन मध्ये आहेत. याला म्हणतात ट्राय. ट्राय मीन्स 3 गोनल बाजू, ट्रायगोनल प्लेनर. आणि हा लिगॅंड कसा आहे? या तिघांनाही परपेंडिक्युलर आहे. बघा कसा आहे? या तिघांना परपेंडिक्युलर. म्हणजे याच्या बरोबर अँगल किती आहे? 90 डिग्री. याच्या बरोबर अँगल किती आहे? 90 डिग्री. याच्या बरोबर अँगल किती आहे? 90 डिग्री. आणि हा लिगॅंड कसा दाखवायचा? हा लिगॅंड असा दाखवायचा. आणि 5वा लिगॅंड कुठे आहे? तो असा आहे, परपेंडिक्युलर अगेन. या लिगॅंडचा याच्या बरोबर अँगल 90 डिग्री, विथ धिस 90 डिग्री, विथ धिस 90 डिग्री. आणि या दोघांमधला अँगल किती आहे? दॅट इज ऑरेंज अँड ग्रीन, 180 डिग्री. हा 5वा लिगॅंड कसा दाखवायचा? हा 5वा लिगॅंड असा दाखवायचा. आणि मग बघा या जॉमेट्रीला नाव काय आहे? तर या जॉमेट्रीला नाव काय आहे? ट्रायगोनल प्लेनर. This is pyramidal and this is again pyramidal. पिरॅमिडल म्हणजे हे काय झालं बघा? जर मी याला त्रिकोणी बेस पकडला तर हे पिरॅमिड झालं, हे टोक झालं त्या पिरॅमिडचं, लाईक दिस. हे दुसरं टोक. म्हणून मग याला काय म्हणायचं ठरलं? तर याला म्हणायचं ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. दिस इज कॉल्ड ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. This geometry is trigonal bipyramidal geometry. समजतंय का? आणि कोऑर्डिनेशन नंबर 5 मध्ये आणखी एक केस असते. आता मी तुम्हाला लिगॅंड नंबर 1, लिगॅंड नंबर 2, लिगॅंड नंबर 3 अँड लिगॅंड नंबर 4 माहिती तुम्हाला ही कोणती जॉमेट्री आहे? 90 डिग्री, 90 डिग्री अँड 90 डिग्री. दिस इज स्क्वेअर प्लेनर अँड 1 लिगॅंड, 5th लिगॅंड इज परपेंडिक्युलर. या लिगॅंडचा याच्या बरोबर अँगल 90 डिग्री, 90 डिग्री, 90 डिग्री अँड 90 डिग्री. कोणाही दोघांमधला अँगल, शेजारच्या दोघांमधला अँगल 90 डिग्री आहे. आता हे कसं दाखवणार? हे दाखवण्यासाठी बघा, दिस इज अ मेटल. हे 2 लिगॅंड कुठे आहेत? हे 2 लिगॅंड तुमच्या नजरेच्या जवळ आहेत. जे नजरेच्या जवळ आहेत ते आपल्याला असे दाखवायचे आहेत. जे नजरेपासून लांब गेलेत ते तुम्हाला असे दाखवायचे आहेत.
आणि जो पाचवा लिगँड आहे, जो पाचवा लिगँड परपेंडिक्युलर आहे, तो पाचवा लिगँड परपेंडिक्युलर तुम्हाला असं दाखवायचा आहे. अँड धिस जिओमेट्री इज कॉल्ड स्क्वेअर पिरॅमिडल जिओमेट्री. दिस इज कॉल्ड स्क्वेअर पिरॅमिडल जिओमेट्री. आणि लास्ट जी आहे दॅट इज अ कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 6. किती लिगँड अरेंज करायचे आपल्याला? आता 6 लिगँड अरेंज करायचे मेटल. बघा आता 6 लिगँड कसे अरेंज करणार? तर 6 लिगँड अरेंज करण्यासाठी दिस इज फर्स्ट वन, दिस इज सेकंड बाय मेकिंग अन अँगल ऑफ 90 डिग्री, थर्ड वन, फोर्थ वन. काय म्हणतात तो याला? याला म्हणतात स्क्वेअर प्लेनर. स्क्वेअर प्लेनर. पाचवा लिगँड असा स्क्वेअर पिरॅमिडल. सहावा लिगँड असा, सॉरी, सहावा लिगँड असा. दिस इज कॉल्ड स्क्वेअर बाय पिरॅमिडल. दिस इज कॉल्ड स्क्वेअर बाय पिरॅमिडल और इट इज ऑल्सो कॉल्ड ऑक्टाहायड्रल. कसं दाखवायचं? स्क्वेअर लिगँड नंबर 1, लिगँड नंबर 2, लिगँड नंबर 3, लिगँड नंबर 4, perpendicular 5th, perpendicular 6th, and this geometry is called octahedral geometry. This is octahedron. Octa means 8, hydron म्हणजे बाजू. 8 बाजू आहे. बघा कशा 8 बाजू? तर like this. This is ligand 1, this is ligand 2, this one ligand 3, this one ligand 4, ligand 5. हे बघा एक त्रिकोणी बाजू, दुसरी त्रिकोणी बाजू, पाठीमागे आहे तिसरी त्रिकोणी बाजू आणि लेफ्ट हँड साइडनं चौथी. हा लिगँड नंबर 6. खाली एक त्रिकोणी बाजू इथे, पाठीमागे एक, या बाजूला एक आणि पुढून एक. दिस इज कॉल्ड ऑक्टाहायड्रॉन. वरती 4 त्रिकोणी बाजू आहे, खाली 4 त्रिकोणी बाजू आहे. ऑक्टा 8 हायड्रॉन बाजू. दिस इज ऑक्टाहायड्रल जिओमेट्री. And this is all about the topic that is coordination polyhedron. समजतंय का? जर कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर आपल्याकडे 2 पॉलीहायड्रॉन आहे. एक आहे टेट्राहायड्रल, दुसरा आहे स्क्वेअर प्लेनर. स्क्वेअर प्लेनरला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता बघा, मेटल लिगँड 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 लिगँड. काही अबो बिलो काहीच दाखवायचं नाही, असं सुद्धा लिहिता येईल. कोऑर्डिनेशन नंबर 4 टेट्राहायड्रल स्क्वेअर प्लेनर. टेट्राहायड्रल मध्ये बॉन्ड अँगल किती आहे? 109 डिग्री 28 मिनिट्स विच इज कॉल्ड टेट्राहायड्रल बॉन्ड अँगल. स्क्वेअर प्लेनर मध्ये 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री अँड 90 डिग्री. कोऑर्डिनेशन नंबर 5 मध्ये ट्रायगोनल. ट्रायगोनल म्हणजे L1 L2 L3. ट्रायगोनल, पिरॅमिडल अँड पिरॅमिडल, बाय पिरॅमिडल. दिस अँगल इज 120 डिग्री. दिस अँगल इज 120 डिग्री. बिटवीन दिस अँड दिस अँगल इज 120 डिग्री. या तिघांबरोबर याचा अँगल 90 डिग्री, या तिघांबरोबर याचाही अँगल 90 डिग्री. कारण हे तिघ एका प्लेन मध्ये आहे, प्लेनर, आणि हा त्याला परपेंडिक्युलर आहे. हे तिघ प्लेनर आणि हा परपेंडिक्युलर आहे. कोऑर्डिनेशन नंबर 5 मध्येच स्क्वेअर पिरॅमिडल. दिस अँगल इज 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री. आणि हे एका प्लेन मध्ये आहे, स्क्वेअर प्लेनर, हा त्याला परपेंडिक्युलर आहे, म्हणून याचा या प्रत्येकाबरोबर अँगल 90 डिग्री आहे. कोऑर्डिनेशन नंबर 6 geometry is octahedral. 90 डिग्री बिटवीन दिस टू, बिटवीन दिस टू, बिटवीन दिस टू, बिटवीन दिस टू. या चौघांबरोबर याचा 90 डिग्री अँगल आहे आणि या चौघांबरोबर याचाही 90 डिग्री अँगल आहे. तेव्हा अगेन रिवाइज. कोऑर्डिनेशन नंबर 4 टेट्राहायड्रल अँड स्क्वेअर प्लेनर. कोऑर्डिनेशन नंबर 5 ट्रायगोनल, बायपिरॅमिडल अँड स्क्वेअर पिरॅमिडल. अँड कोऑर्डिनेशन नंबर 6 octahedral only. समजतंय का? This is all about the geometry of the coordinate complex compound which is called the spatial arrangement of ligands which are directly attached to the central metal atom or ion in the coordination compound, and such arrangement, spatial arrangement, is called coordination polyhedron. Thank you very much.